ते आता MPGच्या बाजूचं बटन दाबायचं. सगळ्यात पहिले हे पाहायचं की झेडला किती वर आहे. वर जर खाली असेल तर काही प्रॉब्लेम नाही. वरच्या पोझिशनला जर असेल तर काय करायचं, याला MPG बटन दाबायचे. पुढे MPG बटन, हां MPG बटन दाबायचं. त्याच्यानंतर हे स्पीड द्यायची 100, नंतर मग झेड, मग हँडल फिरवायचं खाली. हां खाली घ्यायचं, खाली उलटं इकडे तिकडे फिरलं इकडे जायचं. हे 100 येऊन पण खाली होऊ द्यायचं. ते 100 100च्या पुढं जाऊ द्यायचं थोडं. हां ठीक आहे. आता मग परत काय करायचं, आता होम बटन दाबायचं. होमचं बटन कुठं आहे, हे इथं होम, मग झेड आणि MPGचे शेजारचं चाललं ते वर. तोपर्यंत X आणि Y बी दाबून ठेवायची. X Y ऑइल चालू केलं का, ऑइलचं बटन दाबलं तर आता झेडचं झालं रे परत. तर Y होतं, Y झालं की X होईल. X नाही झालं त्याला बी 100 येऊन हँडल फिरून X बटन दाबायचं, MPG दाबायचं, हे 100 माग घ्यायचं. तिकडे तिथपर्यंत गेलं ते परत हे होम दाबून हे दाबायचं. म्हणजे काय होईल, ती वरती चालल्या जाईल पेपर. आता अलार्म आला ना हे सांगत होते मी. आता याच्यात काय करतो, X दाबायचं, MPG दाबायचं, स्पीड द्यायची 100, याला बी 100 mm इकडे घ्यायचं. आता रिसेट करू, हे इकडे घेऊन टाकायचं आपण टेबल. हां इकडे पोझिशनमध्ये पाहिजे. इथपर्यंत आपण घेतले टूलच्या इकडे आलं तेवढ्या जागी ती होऊन जातं. आता परत त्याला काय करायचं, होम X आणि हे परत चाललं. झालं तिने. आता प्रोग्राम बटन, इकडे प्रोग्राम बटन येतं, इथे प्रोग्राम लिहिले ना, प्रोग्राम बटन दाबा, ते प्रोग्राम येईल. आपलं फर्स्ट साईड चालू आहे आता, बरोबर. सेकंड साईड त्याचा प्रोग्राम नंबर आहे 8 नंबर बरोबर आहे. मग आता हे 8 होते, अपसेट घेतलेली म्हणून नाही तर आपल्याला ते परत सेटिंग करावं लागेल. आता हे ऑटो बटन दाबलं, सायकल स्टार्ट, कूलंट ऑन करून चालू.